Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. तर हा व्लॉग आहे 2 दिवसांचा. छोट्या छोट्या क्लिप्सना मर्ज करून असा 2 दिवसांचा हा व्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. तर माझी फ्रेंड आणि तिची आई हे 2 दिवस ना माझ्याकडे राहायला आले होते. तर या 2 दिवसात आम्ही खूप मज्जा, मस्ती आणि आठवणी जमा केल्यात. खरं सांगायचं तर वर्षभर आपलं आयुष्य ना एकाच रुटीनमध्ये चाललेलं असतं. त्यात मुलं असली की त्यांची शाळा, कोचिंग क्लासेस, घरची कामे यामध्ये सगळा दिवस हा पूर्ण जातो. तर आता पुढच्या आठवड्यापासून मिस्टरची स्कूल ओपन होणार आहे आणि त्यामुळे आताच कुठेतरी जाऊन येऊ शकतो. तर माझ्या ना फ्रेंडचा फोन आला होता आणि तिची आई अधिक महिन्यासाठी पुण्यात आली होती. नॉट अधिक महिन्यासाठी, सहजच आली होती ऍक्च्युली. मग ठरवलं की आपण आळंदीला जाऊन छान दर्शन घेऊन येऊयात. तर आधी विचार केला होता की घरून काहीतरी टिफिन वगैरे घेऊन जाऊया, पण सकाळच्या काही गडबडीत ना ते काही जमलंच नाही. पटकन आवरून आम्ही निघालो आळंदीकडे. तर सध्या पुण्यात खूपच उकाडा आहे. त्यात अधिक महिना सुरू असल्यामुळे आळंदीमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती. जसं आम्ही एंटर केलं तसंच इव्हन दो कार पार्किंगसाठी सुद्धा अगदी दूर दूरपर्यंत पार्क करावी लागली होती. तर दर्शनासाठी ना आम्हाला तब्बल 4 तास रांगेत उभं राहावं लागलं होतं. एवढा वेळ थांबणं खरंच काही सोपं नव्हतं, विशेषतः मिष्टूसाठी. कारण एकदा रांगेत उभं राहिल्यावरती ना तिथून मधून असं बाहेर एक्झिट पडण्यासाठी काही अशी सोय नव्हती. शेवटी अनेक तासाच्या ना प्रतीक्षेनंतर माऊलीचं छान दर्शन झालं आणि सगळा थकवा ही दूर झाला. दर्शनानंतर ना खूप खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही ना आळंदीमधील श्री गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली आणि हे मंदिर मी पहिल्यांदाच पाहत होते ऍक्च्युली. याआधी जेव्हा आळंदीला गेले होते ना तेव्हा इथे येणं काही झालं नव्हतं, म्हणजे मी बघितलंच नव्हतं. तर मंदिराचं वातावरण खरंच खूप छान आहे आणि आळंदीहून घरी येईपर्यंत आम्हाला चांगलीच रात्र झाली होती. दिवसभराच्या धावपळीनंतर ना 4 तासात ते रांगेत उभं राहिल्यामुळे सगळेच खूप थकले होतं. डिनर बाहेरच घेतलं होतं आणि घरी आल्यानंतर फ्रेश होऊन थेट झोपायला गेलो. खरं सांगायचं तर एवढा वेळ उभा राहिल्यामुळे पाय खूप दुखायला लागले होते. आणि आता झाली आहे ही दुसऱ्या दिवसाची सकाळ. तर आज ना होनचे एक फ्रेंड इंडियामध्ये आले होते बरेच दिवसापासून आणि ते आज परत दुबईला जाणार होते. तर त्यामुळे त्यांच्यासाठी घरचं काहीतरी असं स्नॅक्स द्यावा म्हटलं. तर मग आम्ही घरी अनारसे करायला घेतले आणि आई अनारसे करून देत होती आणि मी ते तळायचं काम करत होती. तर मी लहानपणापासून ना साखरेचेच अनारसे पाहिले आणि खाल्ले सुद्धा. गुळाचे अनारसे कधी फारसे पाहिले पण नव्हते, त्यामुळे अनारशाबद्दल विशेष असं ना आकर्षणही नव्हतं, कारण मला ते अजिबात आवडायचे नाही साखरेचे. पण इथे मात्र गुळाचेच अनारसे केले जातात आणि खरं सांगायचं तर त्याची चव मला खूप आवडायला लागली. म्हणून यावेळी मीही ते बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप छान झाले सुद्धा. मी विचार करत होते की काही अनारसे पॅक करून द्यावेत, पण अचानक लक्षात आलं की मी त्यावर ना खसखस लावलेली आणि खसखस दुबईला नेण्यास ना अजिबात अलाउड नाहीये. तर खसखस आणि त्यापासून बनवलेले पदार्थ तिथे घेऊन जाताच येत नाहीत. तर सुदैवाने हे वेळेवरती माझ्या लक्षात आलं, नाहीतर एअरपोर्टवरती ना बॅगेतून काढून माझे सगळे अनारसे थेट डस्टबिन मध्ये गेले असते. मग अनारशाचा प्लॅन रद्द केला आणि त्याऐवजी ना चिवडा पॅक केला आणि सोबत थोडी कोकोआ पावडर घालून बनवलेले नाचण्याचे लाडू सुद्धा बनवलेत. तर आता या लाडवाचं काय झालं हे मला मात्र अजूनही समजलेलं नाही, कारण लाडू वळताना ना सगळं काही अगदी परफेक्ट वाटत होतं, पण जसे ते गार झाले तसा दुसरा दिवस उजाडला आणि ते बरेच असे कडक झाले. तरीही घरचं प्रेम आणि आपुलकी त्यात भरपूर होती, त्यामुळे आवडतील असे असे आणि टेस्टला झाले सुद्धा ते छान होते, पण थोडे ना हार्ड झाले. आणि आज होती पौर्णिमा आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला ना मी अगदी घरी अगदी साधी आणि छोटी अशी सत्यनारायणाची पूजा करते. त्यामुळे आजही पूजा केली, नैवेद्य दाखवला, आरती केली आणि त्यानंतर डिनर वगैरे सगळं ना आटपून आम्ही बाहेर पडलो. तर प्लॅन होता थोडं रिलॅक्स होण्याचा, म्हटलं फिरून येऊया आजूबाजूला. तर म्हणून आम्ही गेलो मेरिडियनमध्ये आईस्क्रीम खायला. आता खरं सांगायचं तर मला ना आईस्क्रीम असं फारसं आवडत नाही. आईस्क्रीमपेक्षा ना मला मटका कुल्फी ही जास्त आवडते, पण कधी कधी सगळ्यांसोबत गप्पा मारत बसण्याचा आनंद हा आईस्क्रीमपेक्षाही जास्त असतो. आणि ही आहे नेक्स्ट मॉर्निंग. आज आम्ही थोडंसं आरामातच उठलो, कारण त्यामुळे लंचलाही ना थोडा उशीरच झाला होता. तर लंचमध्ये होता खास असा बेत, आंब्याचा रस, पुरी, सरगुंडे. आमच्याकडे ना आंब्याच्या रसासोबत छान शेवया किंवा सरगुंडे खाण्याची खूप अशी पद्धत आहे. तर त्यामुळे छान असं जेवण झालं.
त्यानंतर जेवताना मजेशीर गोष्ट म्हणजे टीव्हीवरती ना माझे व्लॉग सुरू होते. जेवण आणि व्लॉग्स दोन्ही एकत्र सुरू होते. स्वतःचे व्हिडिओ ना टीव्हीवर पाहण्याचं छान वाटतं. तर खरं सांगायचं तर मी व्लॉगिंग करते हे अजूनही माझ्या बऱ्याच नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना माहिती नाहीये. कारण ना मला असं वाटतं की लोकांना जाऊन मी व्लॉग करते, माझं चॅनल सबस्क्राईब करा असं सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून त्यांच्या फीडमध्ये आलेले माझे व्हिडिओ बघावेत, आवडावेत आणि त्यांच्या मनाने जर त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं तर तेच खरे आणि ऑर्गॅनिक सबस्क्रायबर असतात असं मला तरी वाटतं. म्हणूनच ना मी अजूनही फार कमी लोकांना माहिती केलं आहे की मी युट्यूबवरती ब्लॉग्स बनवते, ते पब्लिक करते. तर असं. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ना आम्ही काही छान छान अशा रील्स शूट केल्या आणि खरंच खूप मज्जा आली. इतकं हसलो ना की पोट दुखायला लागलं होतं. काय काही लोकांसोबत नातं जुळवण्यासाठी ना प्रयत्न करावे लागतात. पण काही लोकांसोबत मात्र वाइब्स आपोआप जुळतात. एनर्जी मॅच होते. तिथे तुलना नसते, इगो नसतो, जेलसी नसते. फक्त आनंद आणि मोकळेपणा असतो. तर त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या इस्कॉन मंदिरात गेलो. मंदिर खूप छान आणि शांत आहे. तिथलं वातावरण ना वेगळीच प्रसन्नता आहे आणि तिथे प्रसाद म्हणून मिळणारी खिचडी तर अगदी अप्रतिम. मंदिरात गेल्यावरती ती खिचडी खाणं हा देखील एक सुंदर अनुभव आहे. असे होते आमचे 2 दिवस. खरंच हे 2 दिवस कधी गेले ना तर कळलंच नाही. काही भेटी, गप्पा, थोडी छान मजा, खूप हसणं आणि भरपूर आठवणी.